गाईडलाईन्स. प्रायोजक राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. पुण्यातील शुभदा कोदारेच्या हत्येचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर. बघ्यांची गर्दी, मात्र मदतीला कोणीच आलं नाही. आरोपीने आर्थिक वादातून हत्या केल्याची माहिती. राष्ट्रवादीतली एक मुन्नी आपल्यावरती टीका करायला लावते. भाजपाचे आमदार सुरेश धस यांचा आरोप. तर मुन्नी कोण हे त्यांनाच विचारा, अजितदादांचा संताप. आकाने भरपूर माल जमवला, अनेकांच्या नावावरती जमिनी घेतल्या. पैठणमधल्या मोर्चात सुरेश धस यांचा आरोप. तर वाल्मिक कराडवरती पीएमएलए अंतर्गत कारवाई का नाही, सुप्रिया सुळेंचा सवाल. कुठल्याही आरोपांवरून कारवाई करणं अयोग्य, सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही. धनंजय मुंडेंवरील आरोपांवरती उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण. धनंजय मुंडे पाप झाकण्यासाठी ओबीसींना पुढे करतायत. दोन्ही प्रकरणातील एकही आरोपी सुटला तर गाठ आमच्याशी, मनोज जरांगेंचा इशारा. सुनील तटकरेंचा शरद पवारांच्या खासदारांशी संपर्क नाही, खासदारांना फोन केल्याच्या बातम्या दादांत खोट्या. अजित पवारांनी आरोप फेटाळले. प्रदेशाध्यक्षासह सर्व फ्रंटलचे पदाधिकारी बदला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची शरद पवारांकडे मागणी. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीबाबतची याचिका हायकोर्टानं फेटाळली. मवी आणि ठाकरे गटाला मोठा धक्का. तर सुनील मोदी सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याच्या तयारीत. टोरेस कंपनी घोटाळा प्रकरणी पंचनामा सुरू. दादर आणि मीरा भाईंदरमधील कार्यालयात आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून कंपनीतील वस्तूंची पाहणी सुरू. जेलमधून बाहेर येताच रॅली काढणं अंगलट. पुण्यातील गुंड प्रफुल्ल कसबेसह 12 जणांवरती गुन्हा दाखल. पुणे पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. आणि पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा नायलॉन मांजा ठरतोय जीवघेणा. नाशकात एका तरुणाच्या गळ्यावरती 75 तर पुण्यातल्या मुलाच्या मानेवरती पडले 15 टाके.